झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये सहकार नगर इथं बांधकाम सुरू असलेली 5 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये 5 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे। अजूनही 7 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आणि यामुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे। घटनास्थळी बचाव कार्य वेगात सुरू आहे आणि जखमींवरही उपचार सुरू आहेत। एका माजी नगरसेवकाने कुठलीही परवानगी न घेता ही अनधिकृत इमारत उभारल्याचं बोललं जात आहे। आणि या संदर्भात आणखी आत्ताचे अपडेट्स जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून संपर्कात आहेत। नितीन, सांगाल काय नेमके सध्या अपडेट्स येत आहेत आणि किती जणांचा मृत्यू झालाय, काय कन्फर्म आकडा कळतोय? अनुपमा, आतापर्यंत जी माहिती आलेली आहे तळजाई पठार जे आहे जिथे की 5 मजली इमारत कोसळलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत, तर काही लोक अजूनही अडकले असल्याची शक्यता आहे। हा जो ढिगारा आहे, हा मलबा आहे तो खूप मोठा आहे। 5 मजली इमारत होती, त्यामध्ये हटवण्याचं काम अद्यापही चालू आहे। या इमारतीमध्ये काम सुरू होतं त्यामुळे अनेक मजूर होते, त्याचबरोबर या इमारतीमध्ये 2 कुटुंब भाड्याने राहत होती। त्यांच्यातली एका कुटुंबातील 3 मुली तर एका कुटुंबातील 4 व्यक्ती या ढिगाऱ्याखाली या मलबाखाली अडकण्याचं अजून अडकलेलं असल्याचं समजतंय। ही इमारत जी आहे ती साधारणतः 4 महिन्यापूर्वी तिचं आरसीसी स्ट्रक्चर पूर्ण झालं होतं। त्यानंतर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये जी अनधिकृत बांधकामांविरोधात जी कारवाई सुरू आहे ती कारवाई या परिसरामध्ये हा जो मनकवडी आणि तळजाई पठाराचा परिसर आहे त्यामध्ये जर ही कारवाई आली तर इमारत काढली जाईल असं या ज्यांची इमारत आहे त्या मालकाला भीती होती। त्यामुळे पुढचं जे काम आहे ते अत्यंत घाईने उरकण्यात आलेलं होतं आणि त्यातच हे काम संपवत राहिलं आणि ही इमारत कोसळली आणि आतापर्यंत 6 लोकांना त्यांचे प्राण गमावावे लागले। त्यात जे 6 लोक आहेत मृत्युमुखी पडलेले, त्यात 7 पुरुष आणि 1 महिला आहे। हे सर्व कर्मचारी आहेत जे या इमारतीमध्ये काम करत होते। सध्या जे काम सुरू होतं नितीन असे संपर्कात रहा। सध्या आपल्याबरोबर माजी नगरसेवक आहेत संजय नांदे, आपण त्यांच्याकडून आणखी सविस्तर माहिती घेऊया, चर्चा करूया। नमस्कार संजयजी, सांगाल आम्हाला काय नेमकी पुण्यामधली घटना घडली? 6 जणांचा मृत्यू झाला, अनधिकृत बांधकाम होतं हे असं कळतंय? नाही मॅडम, तुम्हाला सांगतो त्या बांधकामाशी माझा काही संबंध नाही। ती बिल्डिंग आता मी तुम्हाला सांगतो लहू सावंत यांची आहे, त्यांची असल्यामुळे तुम्हाला सांगतो माझा काही नाही। फक्त आता विरोधक कसे राजकारणात मी असल्यामुळे विरोधक माझ्या नावात तिथं उद्योग करतात, हे चाललंय त्यांचं, बाकी काही नाही। तुम्हाला सांगतो त्या बिल्डिंगचे तुम्ही कागदपत्र चेक करा, सगळं चेक करा, त्याशी माझा काही संबंध नाही। बर, ही बिल्डिंग कोणाची होती? हे लहू सावंत यांची होती। बरं, पण नेमकं काय झालेलं आहे? अनधिकृत हे सगळं बांधकाम होतं, तुम्हाला काय माहिती आहे संदर्भात? मॅडम, आता तो माझा जुना पहिला वार्ड आहे। आज धनकवडी कात्रज कोंढवा या भागात तुम्हाला सांगतो 0.33 आहे। काही ठिकाणी बीडीपी रिझर्वेशन आहे। अशा ठिकाणी तुम्हाला सांगतो आता सर्रास 1 एफएस आहे, 1.5 एफएस आहे बांधकाम चाललेलं आहे। आता तळजाई पठार हा माझ्याकडे मागच्या वर्षी भाग होता, त्यामध्ये तुम्हाला सांगतो लोकांनी 1 एफएस आहे, कोणी 1.5 एफएस आहे बांधलेली आहे, म्हणून त्या सावंतांनी सुद्धा तिथं ती बिल्डिंग बांधलेली आहे। बरं, पण ती अनधिकृत होती अशातला भाग नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ते आता अनधिकृतच असेल बिल्डिंग, मी तुम्हाला ते सांगतो, कारण मला त्याची एवढं मी त्याचे डिटेल पाहिलेलं नाहीये। बरं, ठीक आहे, एवढंच माझं, आणि माझा त्याशी काही संबंध नाही। ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही बोललात। संजय नांदे आपल्याबरोबर होते, माजी नगरसेवक, आणि या बिल्डिंगशी माझा काही संबंध नाही असं त्यांनी सांगितलेलं। लहू सावंत यांची ही बिल्डिंग होती, पुण्यामधल्या सहकार नगर इथली ही घटना आहे। बांधकामादरम्यान ही 5 मजली इमारत कोसळली आहे। 7 ते 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, मात्र आता ढिगारा हटवण्याचं काम जवळजवळ संपत आलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।